हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे दिवस दुसरा ट्रॅव्हलिंगचा आणि आम्ही अजूनही उटीमध्येच आहोत. आजचा दिवस आम्ही इथे स्टे करणार आहोत आणि उद्या आम्ही कूर्गला निघणार आहोत. सो आज आम्ही इथे बरेचसे पॉईंट कव्हर करणार आहोत, जसं की टी गार्डन आहे आणि आयटिनरीमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे बरेचसे पॉईंट आहेत जे मी आजच्या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहे. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललेलो आहोत. चला, पण त्याआधी तुम्हाला रूम टूर दाखवते. चला, हा बघा, हा जो आहे तो आमचा बेडरूम आहे जिथे आम्ही उटीला स्टेसाठी आलोय आणि ओपन रूफ वुडन आर्किटेक्चरमुळे हा रूम खूपच अट्रॅक्टिव्ह वाटते. बेडरूमला अटॅच एक बाल्कनी आहे आणि बाल्कनीमधून बॅकसाईडचा व्ह्यू बघा किती छान दिसतोय. ही सर्व निलगिरीची झाडे आहेत आणि सकाळचं वेदर तर खूपच पीसफुल आहे. ऍक्च्युली फॉग इथे भरपूर आहे त्याच्यामुळे व्यवस्थित काही दिसत नाहीये, पण इथे पाऊस पडत आहे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडाफार दिसतच असेल. आणि अशाच प्रकारचे खूप सारे विलास इथे आजूबाजूला आहेत. इथल्या आयकॉनिक व्ह्यू आणि वेस्टर्न घाटमुळे उटीला क्वीन ऑफ हिल्स असं म्हणतात आणि अशा ह्या लोकेशनमध्ये हे एकॉर्ड आयलँड हॉटेल लोकेटेड आहे. इथे खूप मोठा पार्किंग लॉट आहे, त्यानंतर जिम आहे, किड्ससाठी किड्स झोन देखील आहे. समोर आहे तो हॉल आहे आणि हॉलमध्येच किचन प्लॅटफॉर्म आहे जिथे वॉश बेसिन आहे, मिरर आहे, युटेन्सिल दिले. फक्त एक युटेन्सिल इथे कमी होतं, ते म्हणजे चहा बनवायसाठीचं, ते इथे फक्त कमी होतं. त्यानंतर इंडक्शन चुला आहे, कॉफी मेकर आहे, अवन आहे, मिनी फ्रीज आहे, असं बरंच काय काय इथे दिलंय. हॉलमध्ये एक टीव्ही आहे आणि हॉलला अटॅच अजून एक अशी बाल्कनी आहे, म्हणजे सगळीकडून एअर कंडिशन असं रूम आहे. इथे बसून तुम्ही मस्त रिलॅक्स करू शकता, निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता आणि तुम्हाला हवे तेवढे तुम्ही फोटो काढू शकता. हा पॅसेज आहे. रेडी होण्यासाठी छानसा मोठा मिरर दिलेला आहे. त्यानंतर वॉर्डरोब आहे समोरच. वॉर्डरोबमध्ये सेन्सर लाईट आहे. तुम्हाला प्रेसिंगसाठी आयर्न दिलाय, प्लस लॉकर दिले आणि दुसऱ्या बाजूला कपडे ठेवण्यासाठी जागा आहे. वॉर्डरोबच्या बाजूलाच वॉशरूम आहे. खूप छान नीट अँड क्लीन असं वॉशरूम आहे आणि तुम्हाला हेअर ड्रायर देखील आहे. पॅसेजमध्ये क्यूट असं शँडिलियर आहे. बेडरूम मध्येच कॉर्नरला छोटासा किड्स रूम आहे ज्यात किड्ससाठी 2 बेड दिले आहेत आणि एकदम हॉस्टेल टाईप अशी फिलिंग येते बघितल्यावर. यामध्ये 2 विंडोज आहेत त्यामुळे नॅचरल लाईट येते आणि इथे रूममध्ये खरं तर दुसऱ्या लाईटीची काहीच गरज पडत नाही. इथे सोफा चेअर आहे ज्यावर आम्ही सध्या खूप पसारा केलेला आहे. ऑफकोर्स माझी छोटी बेबी आहे, सो सॉरी त्याबद्दल. माझी रूम खूप मेसी आहे. मला इथली एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे हा ओपन रूफ. रूफला कर्टन आहे जो की रिमोट कंट्रोलवर आहे आणि मला इथला जो ओपन रूफचा कन्सेप्ट आहे तो खूपच आवडलेला आहे, कारण मोस्टली असं सर्व जे आहे ते बाहेरच्या कंट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो आय लाईक दॅट. इथे फॅन नाही पण एसी आहे, पण खरं तर इथे फॅन किंवा एसीची काहीच गरज नाही. एसी आहे पण एसी मध्ये तुम्ही टेम्परेचर वाढवून सेट करू शकता. बेडरूम मध्ये पण टीव्ही आहे. त्यानंतर इथे ऑफिस वर्क करण्यासाठी स्पेस दिला आहे, टेबल दिलाय आणि एक्स्ट्रा चेअर पण दिले आहे. इथे तुम्हाला फ्री वायफाय मिळते ऑफकोर्स. त्यानंतर लॉन्ड्री सर्व्हिस आहे, रूम सर्व्हिस आहे जी 24 आवर्स अवेलेबल आहे आणि यांची सर्व्हिस खूपच फास्ट आहे. हा त्यांचा प्लस पॉइंट आहे. एवढ्या थंडीमध्ये पण तुम्हाला 24 तास गरम पाणी मिळणार 100%. असा हा एकॉर्ड हायलँडचा लक्झरी विला आहे. विलाची 1 डेची जी प्राइस आहे ती खूप जास्त आहे, पण तुम्हाला थोडं कमी बजेटमध्ये रूम हवा असेल तर तेही येथे अवेलेबल आहे. सो डोंट वरी, यू कॅन चेक दॅट ऑन देअर वेबसाईट. अँड येस, दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ, पण इतका छान रूम आहे म्हणून म्हटलं रूम टूर दाखवावी. नबू हाय कर. हाय. चलिए, हिला घ्या. भरपूर थंडी आहे बघा. इथे खूप छान फ्लावर्स आहेत. फोटो काढण्यासाठी तर एकदम छान स्पॉट आहे. सो गाईज बघा, इथे मॉर्निंगचं वेदर बघा कसं आहे. सगळीकडे फॉग आहे. कोरा ही कोरा. और ये होटल का ऑरा. Now we are going to eat our breakfast. For breakfast आम्ही थोडे लेट झालो म्हणून इथे एक आयटम संपलाय, पॅनकेक.
सॉरी पॅनकेक नाही, इथे ऑमलेट होतं ते संपले. पॅनकेक आहे, व्हेज कटलेट, त्यानंतर डोसा. बघू दाखव हे काय वरमसाली. त्याच्यानंतर इथे पण एक आयटम संपला, इडली आहे. इडली हे आहे सुजी, सांबार, वडा आणि हे आहे आलू पराठा. वडा आहे, चटणी, डोसा, सांबार, चटणी, डिफरंट टाइप्स ऑफ चटनीज. भाऊ पॅनकेक का दे, ये दे पॅनकेक दे तुला. लेट्स स्टार्ट आवर ब्रेकफास्ट. Look at the window view, so beautiful. And here we are doing our breakfast. खा असू दे, खा तू. चोकोज छाडू नको खाली. बीची जाऊ फास्ट. ओके डोडा बेट्टा आपला पहिला स्पॉट आहे. पाऊस पडतोय बघा. You're pulling on my walls down. I've never been exposed like this before. I'm good at shutting you out. I've always had a way of keeping closed. Being hiding, I've been calling out your name from the darkness, thinking it's too late. If you're finding I've been too much on your plate, I'll keep hiding, calling out your name, calling out your name. तर आपण आता पहिल्या स्पॉटवर आलो आहे, जो की डोडा बेटा पीक आहे. चला तिथे तुम्हाला दाखवते तो पीक कसा दिसतो. आणि ही आमची कार आहे. भाऊ बाजू तिकडनं. ही आमची 4 व्हीलर आहे, जी आम्हाला 6 दिवस टूर करणार आहे. इथे प्रत्येक स्पॉटवर तुम्हाला एंट्री फी आहे. ती एंट्री फी देऊनच तुम्हाला आत जायचं आहे. होय ती येडी होईल आता बघून. बघितलं पोरी हे सगळं बघून येडी होईल.
वरती जायचंय आणि तिथे आल्यावर एंट्रन्स फी आहे, ती देऊन आपल्याला आतमध्ये एंट्री मिळणार. सो इथे पर पर्सन 10 रुपये असं तिकीट आहे, 10 रुपये प्रमाणे तिकीट आणि ते तिकीट काढायचं आणि स्पॉट बघायचा असं सगळीकडे आहे. हे समोर जे दिसतंय ते टेलिस्कोप हाऊस आहे, ज्यातून व्हॅली आणि गाव दिसतो. तामिळनाडूमध्ये निलगिरी पर्वतरांगेतील सर्वात उंच पीक म्हणजे डोडाबेटा पीक, ज्याची हाईट सुमारे 2637 मीटर इतकी आहे. टेलिस्कोप हाऊसमध्ये वर जाऊन बघण्याचा प्रयत्न केला आम्ही, पण इतक्या फॉगमुळे टेलिस्कोपच काय नॉर्मल आईजने पण काहीच व्ह्यू दिसत नव्हता. उटी म्हटलं तर त्याच्या नावातच टी वर्ड ऐकू येतो. सो इथे टी आणि चॉकलेट खूप फेमस आहे. आम्ही आता टी फॅक्टरीमध्ये आलोय. इथे टी प्रोसेस कसं होतं ती प्रोसिजर इथे बघायला मिळते. इथे खूप साऱ्या चॉकलेट्सच्या फॅक्टरीज आहेत जिथे ट्रेडिशनल वेने हँडमेड चॉकलेट बनवतात. पण आज आपण फॅक्टरी मेड चॉकलेट बघूया. बेंचमार्क चॉकलेट फॅक्टरी करून एक फॅक्टरी आहे जिथे आपण आज जाणार आहोत. चॉकलेट फॅक्टरीमध्येच टी प्रोसेसिंग फॅक्टरी आहे, तर एका वेळी दोन्ही गोष्टी आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत. चला. चॉकलेट फॅक्टरीमध्ये तुम्हाला कोणतीही एंट्री फी द्यायची गरज नाहीये. इथे फ्री एंट्री आहे तुम्हाला प्रोसेसिंग बघण्यासाठी. सो बेसिकली इथे कोकोचं फ्रूट आणलं जातं, त्यातून कोको बीन्स काढले जातात आणि मग त्यांना फर्मेंट करून त्यांची रोस्टिंग केली जाते. नंतर मग त्यांना ग्राइंड करून पावडर बनवतात. टेम्परिंग करून फायनल स्टेप म्हणजे मोल्डिंग केली जाते. तर अशा प्रकारे आपण जे चॉकलेट्स खातो त्याची जी प्रोसेस आहे ती इथे अशी बनवली जाते. येथे तुम्हाला टेस्टिंगसाठी चॉकलेट्स दिले जातात. जर तुम्हाला बाय करायचे असतील तर तुम्ही बाय करू शकता. चॉकलेट फॅक्टरीच्याच वरच्या फ्लोअरवर टी फॅक्टरी आहे, पण त्याला एंट्री फी आहे. सो 10 रुपये प्रमाणे प्रत्येकाचं 50 रुपये असं तिकीट काढलं आम्ही आणि बेबीला एंट्री फ्री आहे. आता आपण इथे टी प्रोसेसिंग बघणार आहोत. आम्ही केरळला गेलो होतो तेव्हा पण टी फॅक्टरी पाहिली होती आणि आता इथे पण टी फॅक्टरी आहे. बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल की कसं प्रोसेस होतो. टी मेकिंगच्या प्रोसिजरमध्ये कॉमनली CTC टेक्निक यूज होते. CTC मीन्स क्रशिंग, टिअरिंग अँड कर्लिंग असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि या प्रोसिजरमधून गेल्यावर चहाच्या पानांना फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये जावं लागतं आणि मग त्यांना डिहायड्रेशन मीन्स ड्राय केले जाते 4 ते 5 तासांसाठी आणि त्यानंतर मग जाऊन चहा पावडर बनते. इथे जे दिसत आहेत हे चहाचे मळे आहेत. आज आपण चहाचे मळे नाही पाहणार आहोत. आज फक्त आपण चहाची फॅक्टरी पाहिली, ती कशी प्रोसेस होते ती पाहिली आणि चहाचे मळे आपण उद्या पाहणार आहोत. कारण इथे मोठे मोठे प्लॉट्स आहेत चहाच्या मळ्यांचे, जे की तो रोड आहे तो बंद आहे, त्यामुळे आज तिथे जायला नाही मिळणार. म्हणून आम्ही उटीवरनं जेव्हा कुर्गला जाणार तेव्हा आम्हाला ते चहाचे मळे पाहायला मिळतील. सो ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे जे शॉप आहे हे चहा टी पावडरचं आहे. इथे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे टी पावडर आहेत, अवेलेबल आहेत. जर कोणाला शॉपिंग करायचं असेल ते देऊन शॉपिंग करू शकता. आम्ही नाही घेतो. इथून मी व्हाईट पेपर घेतला. तुम्ही डेअरी मिल्क पाहिजे. चॉकलेट फॅक्टरीमध्ये डेअरी मिल्क मिळते का? नाही मिळत. आता आम्ही आलो ती बेंचमार्क टी फॅक्टरी दिसते बघा, ती जी समोर आहे टॉपला, तिथून आम्ही इथे आलोय. आणि आता जिथे आलोय ते वॅक्स म्युझियम आहे, जिथे स्टॅच्यूज आहेत वेगवेगळे आणि याची एंट्री फी 50 रुपीज आहेत पर पर्सन. चल हां, यू कॅन टेक फोटो ऑल्सो. हे जे म्युझियम आहे ते छोटंसं वॅक्स म्युझियम आहे आणि 1 राऊंडमध्येच ते तुम्हाला कव्हर करता येते. बेसिकली या म्युझियममध्ये वॅक्सचे स्टॅच्यूज बनवलेले आहेत. या म्युझियममध्ये महान लोकांचे स्टॅच्यूज आहेत, जसं की APJ अब्दुल कलाम आहेत, त्यांचा स्टॅच्यू आहे. महात्मा गांधी, जीसस क्राइस्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यानंतर साईबाबांचा स्टॅच्यू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि बरेच असे स्टॅच्यू आहेत जे ॲक्टर लोकांचे आहेत. कुठे कुठे स्टॅच्यू थ्रू लाईफ मेसेज देण्यात आलेला आहे, जसं की ड्रग्ज, अल्कोहोल हे सर्व घेतल्याने काय काय होऊ शकतं ते इथे शोकेस केला आहे.
So it is good place for kids and family, but for teen and youth may skip this place, and not much interest to say about this. Overall it's an average place to visit. याच वॅक्स म्युझियमच्या बाजूला एक चॉकलेट शॉप आहे ज्याच्यामध्ये गुड क्वालिटी चॉकलेट्स मिळतात आणि इथे व्हरायटीज ऑफ चॉकलेट्स आहेत. म्हणजे तुम्ही बघून कन्फ्यूज व्हाल, इतक्या व्हरायटीज आहेत चॉकलेट्सच्या इथे. तसंच इथे खूप सारे होल स्पायसेस पण मिळतात आणि इसेन्शियल ऑइल देखील इथे आहे, जसं की निलगिरी ऑइल आहे जे इथलं स्पेशल आहे आणि क्लोव्ह ऑइल देखील इथे मिळतं. भाऊ काय घेतलंस? चॉको चिप्स. तर आपला नेक्स्ट स्टॉप आहे बोटॅनिकल गार्डन. आपण आता सध्या तेथेच आहोत बोटॅनिकल गार्डन मध्ये आणि उटीमधलं हे फेमस असं गव्हर्नमेंट बोटॅनिकल गार्डन आहे आणि इथे ही एंट्री फी आहे 100 फॉर अडल्ट्स, 50 फॉर चिल्ड्रन, 50 फॉर कॅमेरा, स्टील कॅमेरा अँड 100 फॉर व्हिडिओ कॅमेरा. असं प्रत्येकाचं इथे तिकीट आहे, तर ते काढूनच तुम्हाला एंट्री मिळणार. 55 एकर्स मध्ये हे गार्डन बांधलं आहे आणि यात असंख्य प्रजातींच्या वनस्पती आहेत, ज्यात मॅक्झिमम फुलांच्या प्रजाती आहेत. गव्हर्नमेंट बोटॅनिकल गार्डन 7ही दिवस ओपन असतं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6:30 असं त्याचं टायमिंग आहे. इथे खूप सारं ओपन ग्राउंड आहे. हे बघा, हा सगळा ओपन ग्राउंड आहे इथे बघा. इथे फोटोज पण खूप छान येतात. बोटॅनिकल गार्डन बघून झाल्यानंतर आता आम्ही रोज गार्डन येथे आलोय आणि रोज गार्डनला देखील एंट्री तिकीट आहे 80 फॉर अडल्ट्स, 40 फॉर चिल्ड्रन, 50 फॉर स्टील कॅमेरा, 100 फॉर व्हिडिओ कॅमेरा असं येथे पण तिकीट आहे आणि ते तिकीट आम्ही आता काढलेलं आहे. 4000 हेक्टरमध्ये पसरलेलं हे गव्हर्नमेंट रोज गार्डन आहे, जिथे 20,000 वेगवेगळ्या गुलाबाची झाडे आहेत. हे जे रोज गार्डन आहे ते 1985 मध्ये बांधलेलं आहे आणि गव्हर्नमेंट थ्रू त्याची देखभाल केली जाते. सो इस्पेशली इथे मार्च ते जून मध्येच गुलाबाची फुलं जास्त फुलतात आणि मे मध्ये रोज एक्झिबिशन इथे भरवलं जातं. इथे वेगवेगळ्या गुलाबांच्या प्रजाती आहेत आणि त्याची नावे त्यांच्या रोपाखालीच डिस्प्ले केली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबांच्या जाती आहेत, तर त्यांची नावे इथे लिहिलेली आहेत इंग्लिशमध्ये. हे एक वेगळ्या प्रकारचं मस्त छान असं सुंदर. त्याच्यानंतर इथे हा वेगळ्या कलरचा रोज आहे बघा, थोडा येलोइश आणि ऑरेंज शेडमध्ये आहे. या इथे पुढे हे बघा, हे एक वेगळा रोज आहे डबल शेडमध्ये. त्यानंतर इथे एक आहे पिंकवालं. हे पूर्ण रोजचंच गार्डन आहे आणि इथे तुम्हाला रोज व्यतिरिक्त दुसरी कुठली फुलं बघायला मिळणार नाही, कारण इथे फक्त स्पेशली रोज गार्डन असल्यामुळे फक्त गुलाबच तुम्हाला बघायला मिळते. आणि त्यामध्ये पण खूप प्रकारचे, खूप टाईपचे जे कोणी बघितलेही नसतील अशा वेगवेगळ्या प्रकारची गुलाबं तुम्हाला बघायला मिळतील. गुलाब आहे, त्यानंतर इथे हे छोट्या प्रकारचं गुलाब आहे बघा, किती सुंदर आहे हे पण. एवढा मोठा गुलाब तुम्ही क्वचितच बघितलं असेल. इथे खूप सारे गावठी गुलाब पण आहेत आणि हे बघा, हे परत बेबी पिंक कलरचं गुलाब आहे. तर आता आपण एक स्टेप खाली आलोय आणि इथे पण हा पूर्ण एरिया गुलाबांचाच आहे बघा. इथे बघा, हे पिंकवालं गुलाब आहे इथे वेगळं. त्याच्यानंतर हे बघा, इथे खूप सुंदर असं येलो कलरचं गुलाब आहे बघा, किती सुंदर आहे. हे बघा, हे वेलीवाला गुलाब आहे. इथे तुम्हाला एकच गुलाब नाही, बंचमध्ये मिळतील. हे लॅव्हेंडर कलरचं गुलाब आहे, खूप सुंदर आहे बघा. आणि इथे अजून एक आहे,
बघा वरून व्ह्यू दिसतंय, कशी गार्डनिंग केलंय बघा इथे. आणि आता पाऊसही चालू झाला त्याच्यामुळे मी अर्धच कव्हर केलंय हे गार्डन. हे फ्लावर बघा किती सुंदर आहे. आणि शेड बघा याचे डबल शेडचं गुलाब आहे ऑरेंज कलरचं. तर आम्ही आता उटी लेकला आलोय जिथे बोटिंग होते. हे बघा दाखवते तुम्हाला. हा उटी लेक आहे आणि इथे बोटिंग होते. 2 टाईपच्या बोटिंग इथे होतात. एक सेल्फ आहे म्हणजे तुम्ही स्वतः बोटिंग करू शकता. आणि एक अशा टाईपचे आहे ज्याच्यामध्ये तुमच्यासोबत एक बोट चालक असणार. आम्ही इथे टोटल 5 जण आहोत आणि 5 जण पर पर्सन इथे 150 रुपये तिकीट आहे बोटिंगसाठी. मगाशी पाऊस होता तेव्हा थोडा वेळ बोटिंग बंद केली होती, पण आता पाऊस गेला त्याच्यामुळे पुन्हा बोटिंग चालू केली आहे. आता आम्ही उटी लेक येथे आलोय बोटिंग करण्यासाठी, जे आमचं सेकंड लास्ट स्पॉट आहे. उटी लेक हे 64 एकरचं मोठं आर्टिफिशियल लेक आहे आणि उटी बस स्टँड अँड रेल्वे स्टेशन पासून ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. सगळं बोटिंग झाल्यानंतर पुन्हा पाऊस आलाय. इथे वेदर चेंज होत राहतं सतत, कधी फॉग आणि पाऊस असतो. I've never been exposed like this before. I'm good at shutting you out. I've always had a way of keeping closed. Being hiding, I've been calling out your name from बोटिंग नंतर केटीवाली व्ह्यू पॉइंट बघायला जाणार, तर इतका फॉग बघून आम्ही तो स्पॉट कॅन्सलच केला आणि मग रिटर्न हॉटेलमध्ये जायचं ठरवलं. आम्ही आता आलोय चहा घ्यायला इथे हॉटेलमध्ये. चहा कॉम्प्लिमेंटरी आहे. चहा घेतला. आता सगळेजण बसलोय थोडा टाइमपास करण्यासाठी. आणि ही इथे कॅन्डी खाते. बाबू काय खातेस? दाखव कॅन्डी, दाखव तुझी. आई मला देतेस? एवढी दिलीस? मला एवढी नको, घे तुला. चला आता आपण मॅगी बनवूया मस्तपैकी. रूममध्ये सगळं अवेलेबल आहे, जरा फायदा करून घेते मस्तपैकी. आता मी इथे पाणी हीट करायला ठेवलंय मॅगीसाठी. हे बघा, इंडक्शन चुला फर्स्ट टाइम यूज करते मी. बघूया. नीट पकड, ग्लास नीट पकड. तू खाणार? कशी आहे? खाणार आहेस? मॅगी इज रेडी. मी आता इथे डिनरसाठी आलोय आणि बघा खूप हवा सुटली आणि वातावरण पण खूप थंड आहे. खूप फॉग आहे अजून पण आणि कालपेक्षाही जास्त थंडी लागते आजही. मी बोलूही नाही शकत इतकी थंडी लागते आणि पाऊसही पडतोय वरून. सो इथली या हॉटेलची जी हाईट आहे ती 2200 मीटर इतकी आहे समुद्रसपाटीपासून. कुठे बसली लोक? जात मध्ये शिर.
आजचा प्रवास थोडा जास्तच हेक्टिक होता आणि बॉडीलाही थोडी रेस्ट मिळावी म्हणून मी डिनरचा व्लॉग जास्त शूट न करता पटापट जेवून घेतलं. आज आपला हा लास्ट डे आहे रूमचा आणि रूम खूप छान वाटला. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की इथे टी व्ही जो आहे ते टी व्हीवर म्हणजे तो अँड्रॉइड टी व्ही नाही आहे आणि चॅनल्स पण मराठी हिंदी वगैरे चॅनल्स नाही आहे. इकडची जी लोकल लँग्वेज आहे तेच चॅनल इथे आहे. तो एक प्रॉब्लेम आहे. बाकी काही प्रॉब्लेम असं काही दिसून नाही आला आहे. आणि रूम सर्विस पण एकदम फास्ट आहे. म्हणजे आत्ताच आम्ही एक हीटर मागवला कारण एवढी थंडी आहे इथे. मी इथे 2 जॅकेट्स घातलेले आहेत. एवढी थंडी आहे इथे. प्लस मी ग्लोव्ज पण घातले. आणि हा हीटर आहे बघा, इथे हीटर मागवलं आहे. हीटरमुळे थोडं बरं वाटलं कारण इथली जी थंडी आहे ती अनबेरेबल आहे. म्हणजे अक्षरशः एवढी थंडी आहे की मी सहन पण नाही करू शकत ती. सो चला आपण आजचा व्लॉग येथेच एंड करूया. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.